मुलं जाऊ दे झोपू द्यायला थोडा वेळ, पण हा एकदम गार झोपला. नंतर दुसरा चान्सच नाही आता घरी जायला. तो पण बोलतोय मी तुला देतो ओला बुक करून. अरे काय बोलू भावा, पूर्ण बोलतात ना कालचा दिवस चांगला जाईल. आपल्या दोघांचा पण आवाज. तर मगाशी मी बोललो की स्वतः लक्ष देणार आहे, जिम वगैरे लावणार, हे करणार ते करणार. त्यांना नाही बघा असं वाटत, त्यांनी मी तर बोलतोय नका बघू. मला म्हणजे फरक असा पडत नाही की मी, कारण का मला माहिती आहे माझी सवय. 3 महिने म्हणजे जो गॅप माझा पडलाय ना तो लय बेकार गॅप पडलाय. तर गाईज आता आमच्यासोबत झाला एक प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम असा झाला की आम्ही जेव्हा ह्या रोडने आम्ही जेव्हा येत होतो तर इथे वॉशरूम आहे. तर मला आलेली वॉशरूमला, तर आम्ही वॉशरूमला इथे गेलेलो आणि तो माझ्यासोबत आहे मंथन, तो गाडीतच बसलेला. तर गाडी चालू होती आणि तो झोपलेला फुल. मी वॉशरूम करून आलो, त्याला पण बोललो तू जाऊन या. पण मला वाटलं काय दमला असेल तर झोप, मुलं जाऊ दे झोपू द्यायला थोडा वेळ. पण हा एकदम गार झोपला. मला पण जायचं होतं घरी, माझी 5ची ट्रेन होती. पण आता गाडी आमची बंद पडली आहे, कारण का गाडी म्हणजे पूर्ण बंदच झाली, कारण का गाडी चालू होती पूर्ण 1 तास. आता तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला इथे गाडी दिसत असेल. त्या गाडीला धक्का मारत इकडे होती गाडी. आम्ही गाडीला धक्का मारत आम्ही तिकडे नेले. धक्का मारून तुम्ही बघितलं आम्ही चालू होते की नाही होते, पण गाडी काही चालू होत नाही. तरी पण भाऊ बोलतोय की तुला दुसरी ओला बुक करून देतो, तू घरी जा. पण तसं त्याला पण एकट्याला सोडायला बरोबर वाटत नाही, कारण का तो पण आता त्याला पण फुकटचा 7 वाजेपर्यंत इथे थांबावं लागणार. आणि का तो बोलते की गॅरेजवाला येईल तेव्हाच गाडी चालू होईल. आता मी पण थांबलो त्याच्यासोबत. मस्त आम्ही ट्रिप वगैरे मस्त एन्जॉय केली. आता मला घरी जायचं होतं, त्याला पण घरी जायचं होतं, पण आमच्या आता झाले आता गाडी बंद. तर आता आम्ही इकडेच थांबणार आहे आता आम्ही 7 वाजेपर्यंत. आत्ता तुम्हाला सांगतो आता किती वाजलेत. आता झालेत 4:45 झालेत. तर आम्हाला 7 वाजेपर्यंत थांबायचं आहे. तर आम्ही गाडीतच झोपून राहणार आम्ही मस्त. बाकी आता सकाळी गॅरेजवाला वगैरे येईल तेव्हा तुम्हाला दाखवेल कसं काय होतं. तुम्ही तर बघू शकता आम्ही आता असंच झोपणार आहे, कारण का दुसरा चान्सच नाही आता घरी जायला. तो पण बोलतोय मी तुला देतो ओला बुक करून, पण त्याला असं नाही सोडू शकत मध्ये. काय नाही तर आज मी पण थांबतो त्याच्यासोबत. 7 वाजता गॅरेजवाला येईल. किती वाजेपर्यंत येईल रे गॅरेजवाला? 8-9 वाजेपर्यंत. 8-9 वाजेपर्यंत येईल. तर तोपर्यंत आम्ही आता गाडीत आम्हाला झोपायचं आहे. तर जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन पुढचं कसं काय होतं. बाय. 2 hours later. तर आहे गाईज, आत्ताच आम्ही उठलोय. जसं की तुम्हाला रात्री सांगितलं मी, आमची गाडी बंद पडली. वाजले किती रे? वाजले आता 9:15. 9:15 वाजलेत. काय करता की तसं नाही करत? बघा ना आता तो मेकॅनिकल तेव्हा होईल स्टार्ट गाडी. मेकॅनिकल येईल तेव्हा गाडी स्टार्ट होईल आपली. चांगले आम्ही रूमवर जाऊन झोपलो. गाडीतच रात्र निघाली आमची. पूर्ण रात्र आमची गाडीत निघाली. हा रोड कोणता आहे रे? हा रोड कोणता आहे? पाम बीच. सायकलिंगला भारी आहे पूर्ण पळवायला. गाडी बिडी जास्त रस्ते. तर आम्हाला आता बसून कंटाळा आला गाडीत. आम्ही आता चाललोय नाश्ता करायला. अजून काय बोलणार बाकी? अरे काय बोलू भावा, पूर्ण बोलतात ना कालचा दिवस चांगला जाईल. आपल्या दोघांचा पण आवाज बसलाय. देवाच्या कृपेने आहे ना, आमच्या म्हणजे जे आता आम्ही देवदर्शनाला गेलेलो त्या
ट्रॅव्हलिंगमध्ये काही असं झालं नाही, ते एक प्रकारे बरं झालं देवाच्या कृपेने. पण आता जसं आम्ही काल इथे थांबलो आणि मलाही समजलं नाही की मी गाडीचं इग्निशन चालू ठेवलं, तर मेन बॅटरीवर इफेक्ट पडल्यामुळे गाडीची बॅटरी संपली. तर आता बघूया, आता काहीतरी खाऊ पिऊ, आम्ही चाय नाश्ता करू, पहिलं गॅरेजवाल्याकडे जाऊन बॅटरीवाल्याला उचलून गाडी स्टार्ट करू. पुढे जवळ आहे का नाश्त्याला? इकडून पुढे आहे थोडा, हा राईट साईडला. हा रोड मला आवडलाय, भारी आहे है ना. पण बोलत आता गाडी झालेली आमची चालू. आता निघतोय मी जाईल अंधेरीला, सोडेल आता. चुके चुके सनम पागल हो गए लला. 2026 मध्ये तर माझा दोनच टार्गेट आहे. एक तर स्वतःला चेंज करायचा, दुसरा मेन म्हणजे पूर्ण बॉडीवर फोकस करायचा आता. आणि आता जिम जॉईन करायचीच आहे. पोट इथे बघताय किती वाढलंय. एक युग ऐसा भी आएगा जब मानव अपनी मन भावन वस्तु को पाने के लिए उसके योग्य बनने का प्रयास नहीं करेगा. तर मगाशी मी बोललो की स्वतः लक्ष देणार आहे, जिम वगैरे लावणार, हे करणार ते करणार. पण अजून एक जे म्हणजे मी टार्गेट ठेवलं की मला नोकरी तर करायचीच नाही. कारण का 15,000 मध्ये तर कोणाचं घर म्हणजे फक्त घर चालू शकतं, नाही तर स्वप्न पूर्ण होतात. आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. कारण का जे आपल्याला म्हणजे पाहिजे असतं ना ते आपण त्या टायमाला घेऊ नाही शकत. आपण 10 वेळा विचार करतो की घेऊ नको. त्यामुळे आता पैसा म्हणजे एवढा कमवायचा ना की म्हणजे जी मला वस्तू आवडेल ती वस्तू म्हणजे घेतलीच पाहिजे. असं ते येणारा वर्ष आहे ना, हे तर म्हणजे डायरेक्ट डुअर्ड आहे, म्हणजे ते करायचं आहे. नाही तर मग मला जी लाईफ आहे माझी, जी मी इथं जगतोय त्यावरच मी जगेन. मला ना आता ॲक्च्युली पूर्ण म्हणजे मी जे फोकस करतोय ना ते मला जर थोडा टाईम लागेल. कॅमेरासमोर मी अजून पण म्हणजे एवढा क्लिअरली मी नाही बोलत आहे. थोडे माझे शब्द अडकतात, ते तर मी हिंदीमध्ये बोलायला लागलो ना, तर हिंदीमध्ये माझे क्लिअर येतात शब्द. आणि हिंदीमध्ये कसं मी माझ्या सवय पडली माहिती आहे का, MIDC मध्ये काम करायचं म्हणजे तिथे सगळे UP बिहारची लोक एवढे आहेत ना की त्यांच्याशी मध्ये हिंदीमध्येच बोलायला लागतं. त्यामुळे हिंदी माझ्या एकदम अशी तोंडामध्ये बसली ना की मराठीच्या मध्ये जेव्हा बोलताना ब्लॉग करतो तेव्हा मला मध्ये अडकायला होतं. प्रॉपरली मी असं बोलू नाही शकत. त्यामुळे मला आता थोडा टाईम लागेल. माझा फोकस परत माझा माइंड जो मी स्टार्टिंगला जो आणलेला जे बॅक टू बॅक जे काही तेच व्हिडिओ टाकलेत ते पण आता असेच इथून पुढे पण ते असेच येतील. पण आठवड्यातून 2 व्हिडिओ येतील. त्याच्या पुढे आपण बघू कसं काय टार्गेट ठेवायचं, काय ठेवायचं. पण 2026 हे मी तर बोलतोय गाजवण्यात राहणार. त्यासाठी किती जरी मेहनत करायला लागेल, स्ट्रगल करायला लागलं करणारच आहे. माझ्यासोबत काय मी एकटा नाही, आपला भाऊ पण आहे, बघू शकता. ऑल टाईम सपोर्ट आहे. कधी असं नाही की भाई हा मोठा झाला काय मी मोठा झाला की गोष्ट एकच आहे. ते आम्ही आधी सगळं ठरवूनच बसले, जे काय म्हणजे डोक्यात ठेवले ते सत्यात आता उतरवायचं आहे. त्याची पण काही स्वप्न आहेत, माझी पण काही स्वप्न आहेत, ती पूर्ण करायची आहेत. तशी आता त्यालाच विचारू त्याची काही स्वप्न आहेत. माझी स्वप्न अशी आहेत की कट कर. तू बोल, तुला जेव्हा बोलायचं तेव्हा बोल, ते मी कट करतो बाकीचं. थोडं थांब भावा, आता पनवेलवरून येशील ना तेव्हा घे, कारण का आता नाही जमणार आहे मला. आता मला आता बघतो ना तुम्ही नाही जमत आहे बोलायला. कारण का त्याला म्हणजे त्याला सवयच नाही. तर माझी सवय तर मी सांगतोय, स्वतः सांगतोय, मोडली माझी सवय. 3 महिने म्हणजे जो गॅप माझा पडलाय ना तो लय बेकार गॅप पडलाय.
आणि आता तर दुसरी माझी गोष्ट आता म्हणजे सुरुवात ना, आहे. दुसरी तू गोष्ट निदान तीन हा, ते बोल. 4 महिने हा. कंटिन्यू केलेस तरी हा, आता ही सुरुवात आहे माझी. हा. मला खूप काही शिकावं लागणार या गोष्टींमध्ये. हा. कुठेतरी अडथळे येणार शिकता शिकता किंवा कुठेतरी चुकणार, पण चुकांमधूनच शिकत जाणार. आता बोलायला एवढा कॉन्फिडन्स येत नाही. माझ्या स्वतःच्या 1-2 व्हिडिओज येतील तेव्हा कुठे एक बेटर कॉन्फिडन्स येईल मला, की जेणेकरून मी बोलायला जे आता माझ्या बोलण्यामध्ये फंबल पडतायत ते पडणार नाही, कुठे अडकणार नाही मी. आणि व्हिडिओ मला जशी हवी आहे, जसं मला लोकांसाठी तयार करायचं आहे ते मी करू शकेन. आता याचं तुम्ही ऐकलंच. तुम्ही जे मी बोलतो ना, आम्हाला जे काय करायचं ते एकदम सोबतच करायचं आहे. आणि असं पण नाही की आम्ही महिन्यातून भेटतो, 3 महिन्यात भेटतो. जरी आम्ही 3 महिन्यातून भेटत असलो, 6 महिन्यात भेटत असलो, आमचे कॉल रोज असतात. एक पण असा दिवस नसतो की याचा कॉल नसतो किंवा हा मला कॉल करत ना मी याला कॉल करत. असं होतच नाही. कधी कधी आमच्यात भांडणं पण होतात. माझा असा स्वभाव आहे की जर मला जास्त समज होतं, राग आला ना, मी 1-2 दिवस नाही बोलत, नंतर मी स्वतःहून कॉल करतो. तसं याचं नाही आहे ते आहे, तसं याचं माझं कसं आहे, मी प्रॅक्टिकली मी तोंडावर बोलून रिकामी होतो. मला मनात काही गोष्टी ठेवायला आवडत नाही. आता जर एखाद्या बाबतीत जर सागरची म्हणजे काही चुकलं आहे माझ्या बाबतीत, तर मी त्याला ओरडून सांगणार, त्याच्यावर चिडणार, रागावणार. हा, बट नंतर ना तिथेच विषय क्लिअर करून पुढे निघून जाणार. मागे वळून बघण्यात मला जे आवडत नाही आणि मुळात मला ते स्वभावात बसत पण नाही, की ते थोडं दाबून ठेवणं, मग परत त्याला टाइम देणं. कसं आहे, तिथल्या तिथे माझ्या मते कॉन्व्हर्सेशन करून प्रॉब्लेम सोडवलेले बरे असतात, ते पण शांततेपणे. भले समोरचा एक वेळेस बाबा माघार घेत नसेल तर कदाचित आपण घेऊन बघावा की बाबा त्याने तरी काही प्रश्न सुटतोय का. मला असं वाटतं यातच इम्प्रूव्हमेंट होत जाईल माणसाच्या स्वभावामध्ये. आता तुम्ही जी काही जर्नी बघाल आमची पुढे, ती एकत्रच बघाल. आता मी जास्त काही म्हणजे बोलत नाही एवढं, आणि का थोडा टाइम लागेलच. आता लगेच कोण असं 3 महिन्यानंतर कोण असा कॅमेरा पकडून ज्याला सवय असतं तो बाई बरोबर करतो. तशी आम्हाला सवय नाही, मला पण, त्याला पण सवय नाही, मला पण सवय नाही. मला जो गॅप पडला ना, तिथेच मी ॲक्च्युली चुकलो जरा. 1-2 व्हिडिओमध्ये टाकायला पाहिजे होत्या, 2-3 मिनिटाच्या कळेनं पण टाकायला पाहिजे होत्या, ते मी नाही टाकल्या. ते आता मला असं एकदम असं थोडं अवघडल्यासारखं होतं की म्हणजे कॅमेरा मी उचलू कसा. तरी पण तुम्ही बघितले असाल तरी पण मी 2 ब्लॉग बनवलेत, ज्यातला तुम्ही एक बघितलाच असाल. आणि काही जणांना म्हणजे हे असं सोपं वाटतं, पण हे करण्यात जेव्हा आपण उतरतो ना रोडवर, तेव्हा जो करतो ना त्याला माहित असतं की म्हणजे काय आहे, काय फिलिंग येते, काय बरोबर की नाही. हो, बरोबर. आता जे मी नाशिकमध्ये फिरवतो ना, माझं लक्षात नव्हतं, माझं फक्त लक्ष कॅमेरावर होता. माझा मित्र होता माझ्यासोबत, त्याच्या खांद्यावर हात टाकून मस्त चाललेलो. आणि का तो म्हणजे तो पण मुलगा असा आहे ना, तो पण माझ्यासारखाच आहे, त्याचा स्वभाव. त्याला जेव्हा कॉल करा तेव्हा तो उचलणार. आणि असे माझे मित्र खूप आहेत ज्यांना अजून मला भेटायचं आहे. अलिबागला पण एक माझा मित्र होतो सद्गुरू म्हणून, परत बारामतीमध्ये एक आहे ऋषिकेश पाटील म्हणून. असे म्हणजे 2-3 खास आहेत ना माझे, जे ऑनलाईन बेस्ट फ्रेंड बोलतात. त्यांना मला भेटायचं आहे, कारण का त्यांनी म्हणजे खूप सपोर्ट केला नाही का. कधी मी म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलो, कधी कंटाळा आला की मी त्यांच्याशीच बोलणार, त्यांच्याशी मस्ती करणार, हे करणार, व्हिडिओ कॉल करणार, हे चालूच असतं. बस जास्त टाइम नाही, अजून फक्त 1-2 महिने द्या, मग तुम्ही पण बघाल तुम्ही स्वतःला कसा इम्प्रूव्ह करतोय. बाकी काय आता जास्त बोलणार नाही. आता मी हा ब्लॉग इथे एंड करतोय. टाटा, बाय 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 बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी तुम्ही नवीन बघाल. हा, नक्कीच काहीतरी नवीन बघा. याच्यात पण तुम्ही थोडे बदल बघाल आणि माझ्यात पण बघाल, ठीक आहे. म्हणजे असं तुम्ही आता आम्ही जसं आता अडकवतो ना, ते तुम्हाला दिसणार नाही.
एकदम प्रॉपरली म्हणजे न घाबरता वगैरे आम्ही तसे व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांना नाही बघा असं वाटत त्यांनी मी तर बोलते नका बघू. मला म्हणजे फरक असा पडत नाही की मी, कारण का मला माहिती आहे, मला तसं समजतं, पण ते सबस्क्राईब केलेले किती बघतात आणि सबस्क्राईब केलेले किती बघतात. आणि मी जास्त कोणाला लिंक शेअर करत बसतच नाही. माझी लिंक टाकतो, इंस्टाला टाकतो, व्हॉट्सअपला टाकतो, कोणाला जास्त शेअर करत बसत नाही. जे आपले खास आहेत त्यांना शेअर करतो, कारण का माहिती आहे ते लाईक पण करतात, शेअर पण करतात, बघतात पण, कमेंट पण करतात. बाकीच्यांचं मी काही गोष्टी एवढ्या मनावर घेत नाही. जे काही मनावर घेतो ते खास लोकांचंच मनावर घेतो. तसं याचं पण आहे ना. हा, कसं आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट करा. कसं आहे, तुमच्या प्रेमानेच कदाचित आमच्या ज्या सक्सेसफुलाची जी पायरी आहे त्याला एक कुठेतरी एक बोलतात ना की तो एक मार्ग आमच्यासाठी सोपा होऊन जाईल. तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट आम्हाला कुठेतरी कदाचित एक मोठ्या लेवललाही घेऊन जाऊ शकतो. आज आपण महाराष्ट्राच्या बरेचशा काही बाहेर बघतो की बरेचसे काही युट्यूबर्स आहेत, क्रिएटर पण खूप त्यांचे आहेत. आपण व्हिडिओज बघतो, त्यांचे खूप म्हणजे त्यांना पण त्यांच्या परप्रांतातली लोक ते त्यांना खूप सपोर्ट करणारे आहेत, खूप प्रेम देणारे आहेत त्यांना. तसंच एक थोडंसं का होईना, एक 1% आम्हालाही असं वाटतं की आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आम्हालाही थोडं सपोर्ट करावं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट, शेअर अँड लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय. बाय.